शेतकरी मित्रांनो नमस्कार, तुमचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकाला पहिली फवारणी कोणती केली पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला ही माहिती कळेल। पण त्या अगोदर मित्रहो, तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, सोयाबीनवर पहिली फवारणी घेत असताना आपल्याला आपल्या सोयाबीन पिकात कोणकोणत्या समस्या आहेत हे पाहूनच त्या ठिकाणी घटक घ्यायचे आहे। मित्रांनो, आपल्या सोयाबीनमध्ये जे काही तणनाशक आपण फवारतो यामुळे आपली सोयाबीन पिवळी पडलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते। त्यामुळे सोयाबीन हिरवी होण्यासाठी आपल्याला एक घटक या ठिकाणी घ्यायचा आहे। तसेच आपल्या सोयाबीनच्या पिकावर चक्रीभुंगा किंवा खोडमाशी व पानावरील अळी यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक घटक या ठिकाणी घेणे गरजेचे आहे। तेच मित्रो, सुरुवातीच्या काळात सोयाबीन पिकाची जोमदार वाढ झाली पाहिजे, सोयाबीन पिकाला जोमदार फुटले पाहिजे, यासाठी आपल्याला एक घटक या ठिकाणी घेणे गरजेचे आहे। या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला कॉम्बिनेशन या ठिकाणी घ्यायचे आहे। मित्रांनो, मी तुम्हाला 3 कॉम्बिनेशन या ठिकाणी सांगणार आहे। तुम्ही यापैकी कोणतेही एक कॉम्बिनेशन तुमच्या सोयाबीन पिकात त्या ठिकाणी वापरू शकता। तर मित्रांनो, जे पहिले कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला या ठिकाणी इमामॅक्टिन बेंझोएट हे कीटकनाशक घ्यायचे आहे। जोमदार फुटवा आणि जोमदार वाढीसाठी तुम्हाला इफ्कोचे सागरिका हे टॉनिक या ठिकाणी घ्यायचे आहे। आणि बुरशीसाठी तुम्हाला साप हे बुरशीनाशक या ठिकाणी घ्यायचे आहे। मित्रांनो, जर चक्रीभुंगा आणि खोडमाशी जर असेल तर इमामॅक्टिनच्या ऐवजी तुम्ही बायरचे सोलोमन देखील या ठिकाणी वापरू शकता। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढचे जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे अळीसाठी तुम्हाला आपण या ठिकाणी आलिका वापरू शकतो, किंवा जर चक्रीभुंगा आणि खोडमाशी असेल तर तुम्ही आलिकाऐवजी प्रोपेक्स सुपर या ठिकाणी वापरू शकता। फुटव्यासाठी तुम्हाला बायोटाएक्स या टॉनिकचा वापर करायचा आहे। आणि बुरशीसाठी तुम्ही साप हे बुरशीनाशक या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर मित्रांनो, तिसरे जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे अळीसाठी तुम्ही कोराजन वापरू शकता, किंवा चक्रीभुंगा आणि खोडमाशी असेल तर कोराजनऐवजी तुम्ही टाटाचे जश्न सुपर हे कीटकनाशक देखील या ठिकाणी वापरू शकता। तसेच फुटव्यासाठी तुम्हाला इसाबियन या टॉनिकचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता। बुरशीसाठी तुम्ही साप या बुरशीनाशकाचा वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, या सर्व कॉम्बिनेशन सोबत तुम्ही 19-19-19 या विद्राव्य खताचा देखील वापर करू शकता। तर मित्रांनो, या कॉम्बिनेशन व्यतिरिक्त तुम्ही हे घटक असलेले कोणतेही कीटकनाशक या ठिकाणी घेऊ शकता। तुम्हाला या कॉम्बिनेशनपैकी कोणती एकच कॉम्बिनेशन या ठिकाणी वापरायचे आहे। मित्रांनो, ढगाळ वातावरण असल्यास तुम्हाला या कॉम्बिनेशन सोबत सिलिकॉन बेस स्टिकर वापरणं अत्यंत आवश्यक आहे, तरच तुम्हाला या ठिकाणी चांगले रिझल्ट भेटतील। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।